हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स बाय अविनाश कानपुरे. तर पहा, आपण एक सेशन घेत आहोत ज्याच्यामध्ये आपण जे आता समाज कल्याण विभागाचे जे पेपर झालेले आहेत त्याचे आपण पेपर सोल्युशन पाहत आहोत. पाहता आपण दोन पेपरचे सोल्युशन पाहिलेले आहेत. एक रिस्पॉन्स शीट आली होती त्याच्यावरून, आणि ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की पेपर थोडंसं मॅथमॅटिक्स जरी हार्डच होतं आणि कॅल्क्युलेटिव्ह होतं. आता हा सोशल वेलफेअर इन्स्पेक्टरचा पेपर आहे आजचा. पहा, जो की 17 मार्चला झाला होता, शेवटच्या शिफ्टमध्ये. आणि त्याचं आपण सोल्युशन आता इथं पाहणार आहोत. पहा, क्वेश्चन आहे पहा आपल्याकडे. इन अ डिव्हिजन सम द डिवायझर इज 4 times the quotient and 6 times the remainder. If the remainder is 18, what is the dividend? आता पहा, आपल्याला हे सगळं ह्या टर्म्स आहेत ना त्या माहित पाहिजे सर्वात आधी. तर हा जो असते ना, हा डिवायझर असते पहा. हा काय असते? डिवायझर असते. हा डिव्हिडंड असते पहा. हा डिव्हिडंड असते. आणि इकडे जो असतो तो काय असते? आपला क्वोशंट असतो. ठीक आहे. आणि हा जो शेवटी राहते हा काय असते? रिमाइंडर असतो. ह्या गोष्टी थोडं माहित पाहिजे, बेसिक आहे. ठीक आहे. डिवायझर, क्वोशंट, डिव्हिडंड आणि रिमाइंडर, याच्यात चारच कन्सेप्ट, चारच गोष्टी आहेत. ते थोडं आपल्याला माहित पाहिजे. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे? रिमाइंडर दिलेला आहे. रिमाइंडर किती आहे? 18 आहे पहा. पुढे काय म्हटलं त्यांना? इफ रिमाइंडर इज 18, व्हॉट इज द डिव्हिडंड? आपल्याला डिव्हिडंड काढायचा आहे. ठीक आहे. तर डिव्हिडंड म्हणजे काय असते? आपला डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर बरोबर काय असते? आपला डिव्हिडंड असते. डिव्हिडंड किंवा आपला तो नंबर असते. ठीक आहे. आता इथं त्यांनी आपल्याला काही हे दिलेले आहेत, पहा, क्ल्यूज दिलेले आहेत. द डिवायझर इज 4 times द क्वोशंट अँड 6 times द रिमाइंडर. 6 times द रिमाइंडर. हा जो डिवायझर आहे हा 6 times आहे पहा रिमाइंडरच्या. म्हणजे आपला जो डिवायझर आहे तो किती होईल? 108 होईल. 18 गुणिले 6 डिवायझर. आणि पुढे त्यांनी काय म्हटलं? द डिवायझर इज 4 times द क्वोशंट. म्हणजे हा क्वोशंट आहे, याच्या काय आहे? 4 times आहे. म्हणजे 4ने डिवाइड करा त्याला. ठीक आहे. हा झाला आपला डिवायझर. आणि क्वोशंट काढायचा म्हटलं आपण, तर क्वोशंट काय होईल आपला? या या डिवायझरला, जो की डिवायझर आपला 108 आला, याला आपण 4ने डिवाइड करणार, कारण क्वोशंटच्या 4 टाइम्स जर डिवायझर आहे, याच्या 4 टाइम्स आहे हा. हा डिवायझर जो आहे हा 4 टाइम्स आहे क्वोशंटच्या. मग याला 4ने डिवाइड केलं तर आपल्याला क्वोशंट मिळणार आहे. ठीक आहे. मग 4ने डिवाइड केलं तर किती होतील आपले? 27. ठीक आहे. म्हणजे 27 क्वोशंटच्या चौपट जर केलं तर डिवायझर येते आपला 108. तर आपल्याला डिवायझर भेटला, क्वोशंट भेटला आणि रिमाइंडर आपल्याकडे किती आहे? 18 आहे. मग आपल्याला हे माहित आहे, याच्यावरून आपण डिव्हिडंड काढू शकतो. ठीक आहे. डिवायझर म्हणजे 108 इंटू क्वोशंट आहे आपला 27 प्लस रिमाइंडर आहे आपला 18. आणि हा आपला तो नंबर आहे किंवा तो डिव्हिडंड येईल. ठीक आहे. हा जो आहे हा डिव्हिडंड येईल. आता इथं तुम्ही पाहू शकता जे युनिट डिजिट आहेत सगळे वेगळे वेगळे आहेत. मग युनिट डिजिटनं आपण याला सॉल्व्ह करू शकतो बघा. हे होते 7-8-56. ठीक आहे. आता 56चा युनिट डिजिट आहे 6. 6 आणि या 8ची बेरीज केली तरी किती होती? 14. 14चा युनिट डिजिट किती आहे? 4. म्हणजे तो जो नंबर आहे त्याचा युनिट डिजिट इथं काही असेल एक्स वाय झेड, आणि युनिट डिजिटला किती येईल? 4 येईल. म्हणजे 4 कुठं आहे? तर इथं आहे बघा. आणि हाच आपला काय तो नंबर. ठीक आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही आहे. पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप वेळ जाईल, कारण ऑप्शन त्यासाठीच असतात आपण, की ऑप्शन एलिमिनेशन करू शकतो आणि त्याच्यामध्ये बेसिक कॅल्क्युलेशनच आहे. नेक्स्ट आहे पहा, द ऍव्हरेज ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द फर्स्ट 161 नॅचरल नंबर्स इज. काहीच नाही. आपण लास्ट दोन्ही पेपरमध्ये या टाईपचा क्वेश्चन आलेला आहे. लास्ट जे आपण पाहिलेत. आणि याचं काही बेसिक एकच फॉर्म्युला आहे, एन ऑफ एन प्लस वन कॉइस एन प्लस वन ब्रॅकेट कम्प्लीट आणि हा 6. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. 161 इंटू एन प्लस वन, म्हणजे एन म्हणजे हा 161 असते. मग 161 प्लस वन किती होईल? 162 इंटू, आता त्याचे जर आपण पैसे जर केले याला तर किती होतील? 14-32, 320 हे होतील 322 प्लस 1 म्हणजे 323 मी याला म्हणू शकतो. ठीक आहे. आणि याला सॉल्व्ह करायचं म्हटलं तर भागीला 6 येतील.
येथील आपले 6 1 6 साइन 2 12 साइन 7 42. आता इथं पहा युनिट डिजिट पहा. पहिली गोष्ट इथं डेसिमल वगैरे कुठं आहेच नाही. आपल्याला काय करायचं आहे 16127 इंटू 323 याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं हा तर येणारच नाही. ठीक आहे. का नाही येणार? कारण इथं पॉइंटमध्ये आहे आणि इथं 0 पहा. 0 येण्यासाठी याच्यामध्ये 5चा पण लागते. याच्यात एकही 5 नाही आहे. एकही 5 नाही आहे म्हणजे 0 वाला येणार नाही. समसंख्या येण्यासाठी पहा, इथं एखादा 2चा लागते, इथं एकही 2चा नाही. ठीक आहे. म्हणजे समसंख्या आन्सर येणार नाही. येणार आहे विषम आणि विषम संख्या आपल्याकडे काय? हीच आहे. तसं जर नसेल आपल्याला सॉल्व्ह करायचं तर मग युनिट डिजिटने सॉल्व्ह करा. 7 गुणिले 1 7. आता हा 7 आणि या 3चा गुणाकार करा 7 त्रिक 21 म्हणजे युनिट डिजिट किती येईल? 1 येईल. हेच आपला आन्सर आहे पहा. नाहीतर तुम्हाला सॉल्व्हच करायचं आहे तर पूर्ण सॉल्व्ह करा कॅल्क्युलेशन करून, बट काही गरज नसते एक्झाममध्ये अशा क्वेश्चन सॉल्व्ह करायची. ठीक आहे. एक बढिया क्वेश्चन आहे पहा. हा क्वेश्चन तर मी असं म्हणेल की एक नवीन कन्सेप्ट या क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे पहा. A sum of money becomes 402,806 after 6 years and 80,560 after 8 years on compound interest. When the interest is compounded annually, वार्षिक दर त्यांनी काय केला आकारलेला आहे चक्रवाढ व्याजाने. What is the 1/5 ऑफ द सम म्हणजे तो जो सम येईल आपला प्रिन्सिपल येईल त्याचा आपल्याला 1/5 काढायचा आहे. आपल्याला काय काढायचं आहे हे माहित पाहिजे. ठीक आहे. आता मला एक सांगा, याच्यामध्ये आहे ना हे जे आहे सक्सेसिव्हली हे जे व्याजावर सक्सेसिव्हली व्याज वाढत असते. सक्सेसिव्हली म्हणजे कसं? क्रमागत म्हणजे एखादी अमाउंट आहे ₹100 याच्यावर 10% जर व्याज दिलं, 1 प्लस 10% जर व्याज दिलं तर हे होतील 110 होतील. मग पुन्हा याच्यावर जर व्याज दिलं, तर याचे जर 10% काढले, पुन्हा 110 चे 10% म्हणजे ते किती होतील आपले 1 to 1 होतील. म्हणजे व्याजावर व्याज चालत असते, व्याजावर व्याज चालत असते. ठीक आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे जी नवीन अमाउंट येते पहिल्या वर्षी जर 110 झाले तर दुसऱ्या वर्षी त्या 110 वर व्याज होईल. 100 वर व्याज नाही होणार. सर हे फर्स्ट इयर हे सेकंड इयर. पहिल्या वर्षी काय होत असते 100 ची आपली मुद्दल आहे. त्याच्यावर आपल्याला व्याज भेटते सरळ व्याजामध्ये. आणि दुसऱ्या वर्षी पण काय होते त्या 100 वरच आपल्याला व्याज भेटत असते. पण हे जर सीआय असेल तर इथं काय होते पहिल्या वर्षी 100 वर आपल्याला व्याज भेटते. मग 100 वर आता इथे 10% 10 व्याज भेटलं ते झाले 110. मग दुसऱ्या वर्षी हे 110 वर 10% होतात आणि ते होतील मग 121. असं असते चक्रवाढ व्याजामध्ये. याच्यामध्ये काय होऊ राहिलं तर 100चे काय मी तुम्हाला सांगतो इथं काय होते 100 आहेत ना 100 ची अमाउंट किती झाली 10% वाढले म्हणजे किती 10% वाढले म्हणजे किती रे मी असं म्हणू शकतो का 10% म्हणजे पहिली गोष्ट हे 1/10 म्हणजे 10 वर 1 वाढला म्हणजे 11/10 हा मल्टिप्लाइंग फॅक्टर झाला 11/10 ने ती अमाउंट वाढली नाहीतर काढून पाहूयात आपण 100चे 10% वाढले म्हणजे मी जर 11/10 ने मल्टिप्लाय केलं 10 1 0 1 0 कॅन्सल आणि हे झाले माझे 110 पहा मल्टिप्लाइंग फॅक्टरने जर आपण जर सरळ काढलं तर 10चे किती झाले 110 झाले म्हणजे तो एका सर्टन मल्टिप्लाइंग फॅक्टरने काय होत असते मल्टिप्लाय होत जात असते आणि या 100चे आपण एकदा 11/10 काढले आणि पहिल्या वर्षी झालं हे झालं पहिल्या वर्षी आता दुसऱ्या वर्षी पुन्हा 11/10 काढा पाहूयात आपली 1 to 1 अमाउंट येते का इथं पहा हा 0 आणि हे 2 0 कॅन्सल 11 गुणिले 11 झाले आपले 1 to 1 पहा इथं काय होऊ राहिलं मला तुम्हाला कन्सेप्ट काय सांगायची आहे की मल्टिप्लाइंग फॅक्टरनं इथं असे चक्रवाढ व्याज काय होत असते वाढत असते मल्टिप्लाइंग फॅक्टरने मल्टिप्लाइंग फॅक्टर जर आपण सरळ जर तिथे जर आपण त्या मल्टिप्लाइंग फॅक्टरने मल्टिप्लाय केलं त्या प्रिन्सिपलला ते किती वर्ष असू द्या तो तितक्या वेळा त्या मल्टिप्लाइंग फॅक्टरनं काय करा मल्टिप्लाय करत जा म्हणजे काय होईल आपलं आपल्याला नेक्स्ट आपली अमाउंट मिळत जाईल प्रत्येक वर्षानंतरची प्रत्येक सायकल नंतरची आपल्याला अमाउंट मिळत जाईल आता इथे जसं आपल्याला 1 to 1 मिळालं पहा पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षानंतर आपल्याला अमाउंट भेटली 1 to 1 म्हणजे 100 वरून सरळ आपल्याला 1 to 1 भेटली प्रत्येक वेळी 10% काढायची गरज नाही असा आपला हा मल्टिप्लाइंग फॅक्टर असते आता डिटेलमध्ये आपण याला जेव्हा हे चॅप्टर वाईज आपण आता घेऊ तेव्हा मी तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट याची क्लिअर करून देईल आता सध्या जे आपल्या युजफुल आहे ते आता सध्या याला मी तुम्हाला सांगतो क्वेश्चन थोडासा हा जर तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर याला स्किप करणंच बरं राहील. जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कारण इथं तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकत नाही. फॉर्म्युला यूज करून एवढे फॉर्म्युला कशा-कशाचे लक्षात ठेवाल मला हेच कळत नाही. फॉर्म्युलाला विसरून जा. जेव्हा आपण मॅथ्स शिकवत आहोत तुम्ही समजून चला आपल्याला फॉर्म्युलाची गरज नाहीये. आता एक प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. 6 वर्षानंतर काय झालं? तेव्हा 6 वर्षानंतर ते किती झाले? 40280 ठीक आहे.
मग त्याच्यानंतर 8 वर्षांनं म्हणजे इथून 8 वर्षांनं हे प्रिन्सिपल आहे. इथून 8 वर्षांनं काय झाले? 80,560 हे झाले 8 वर्षानंतर. ठीक आहे. म्हणजे हे 2 वर्षानंतर झाले. समजून राहिलं? इथपर्यंत समजलं असेल. एक अमाउंट आहे 2 वर्षानंतर ते 40,280 झाली आणि तीच अमाउंट 8 वर्षानंतर किती झाली? तर 80,560 झाली. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. म्हणजे 8 वर्षानंतर जर ती एवढी झाली असेल, मी असं म्हणू शकतो का 2 वर्षानंतर ती एवढी झाली? येस, मी म्हणू शकतो. आता पहा. इथं बघा सोल्युशन आपलं कसं येणार आहे तर. आता मला एक सांगा, 2 वर्षाचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आपला काय आहे इथं? तर ह्याला काय करायचं? या 80,560 ला अंशामध्ये लिहा आणि याला लिहा छेदामध्ये. ठीक आहे? का केलं आपण असं? जर या 40,280 ला याने जर मल्टिप्लाय केलं आपलं, तर 40,280 आणि 40,280 कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळतील 80,560 ही अमाउंट मिळेल. ठीक आहे? म्हणजे 2 वर्षाचा मल्टिप्लाइंग फॅक्टर आपला काय आहे बघा. याने जर आपण 40,000 आणि याला जर भाग दिला तर 2 चा भाग जाते. म्हणजे मल्टिप्लाइंग फॅक्टर आला आपला 2/1 लक्षात घ्या. याने आपल्याला भाग दिला आपण 40,280 न कशाला 80,560 ला. तर आपला मल्टिप्लाइंग फॅक्टर इथे आला 2/1. ठीक आहे. म्हणजे 40,280 ला जर मल्टिप्लाय केलं 2/1 ना, तर मला ही अमाउंट मिळणार आहे. हे झालं 2 वर्षासाठी. मला एक सांगा, जर आता हा झाला इथपर्यंतचा आपला सिनारिओ जिथं आपण मल्टिप्लाइंग फॅक्टर काढला. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण जो आता अ, एक मल्टिप्लाइंग फॅक्टर काढला. आता आपल्याला या 6 वर्षासाठी पहा. प्रत्येक 2 वर्षासाठी मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे 2/1. म्हणजे हे प्रिन्सिपल आहे. याचं हे पहिले 2 वर्ष इथपर्यंत राहील, दुसरे 2 वर्ष आणि हे तिसरे 2 वर्षानंतर हे इथं येईल. ठीक आहे. म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं. तिसऱ्या 2 वर्षानंतर म्हणजे आपली ही अमाउंट येईल. मग मला एक सांगा, जे पहिले हे पहा, हे पहिले 2 इयर आहेत. याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर झाला आपला प्रिन्सिपलचे 2/1 झाले. ठीक आहे. मग हे दुसरे 2 वर्ष आहेत. याच्यात पण मल्टिप्लाइंग फॅक्टर 2/1 होईल आणि शेवटचे हे 6 वर्ष आहेत ना, तर मग शेवटचे 2 वर्ष आहेत त्याच्यासाठी मल्टिप्लाइंग फॅक्टर 2/1 होईल. आणि हेच बरोबर आपले काय होतील 40 म्हणजे 2, 2, 4 आणि 2, 6 वर्षानंतर आपल्याला अमाउंट काय भेटते 40,280 भेटते पहा. आता आपण काय करणार? इथं आता हे जे आहेत ना, हे मल्टिप्लाइंग फॅक्टर मी याला यासाठी लिहिलं कधी-कधी इथं काय होते 2/1 मल्टिप्लाइंग फॅक्टर न येता काय होते 1/2 येते, 3/4 येते. त्याच्यामुळे हे लक्षात राहण्यासाठी मी याला असं केलेलं आहे. आता होणार काय हा 1-1 लिहायची गरज नाहीये. म्हणजे प्रिन्सिपल बरोबर काय येईल आपलं 40280 आणि हे 2 गुणिला 2 गुणिला 2 हे जे हे इथं येतील. ठीक आहे. म्हणजे हे होतील आपले 8 होतील सरळ-सरळ. मी असं म्हणू शकतो का याला 8 होतील. आता 8 ने जर याला डिव्हाईड केलं म्हणजे आपलं प्रिन्सिपल किती आलं इथं? प्रिन्सिपल आला आपलं 40,280 भागीला 8 म्हणजे हे होतील 8 पंच 40 आणि हे होतील आपले 0 8 त्रिक 24 आणि 8 पंच 40 हे झालं आपलं प्रिन्सिपल. आता या प्रिन्सिपलचा आपल्याला काय काढायचं आहे 1/5 काढायचा आहे. मग याला जर सॉल्व्ह केलं तर 5 10 50 आणि 5 7 35 1007 आहे. हेच आपला आन्सर आहे पहा. या मेथड पेक्षा बेस्ट मेथड तुम्ही कुठेही पहा तुम्हाला मिळणार नाही आहे. तुम्हाला फॉर्म्युला यूज करूनच सांगतील सगळे. पण ही जी कन्सेप्ट मी डिलिव्हर केली आहे तुम्हाला ही बेस्ट कन्सेप्ट आहे. वन ऑफ द बेस्ट कन्सेप्ट. याच्यापेक्षा बेस्ट कन्सेप्ट तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही नक्की समजलं नसेल तर 2 वेळा 4 वेळा पुन्हा पहा व्हिडिओला. आणि वाटलं तर आपण या कन्सेप्टवर एक स्पेशल व्हिडिओ पण बनवू. एक बढिया कन्सेप्ट आहे मल्टिप्लाइंग फॅक्टरची. ठीक आहे फ्रेंड्स. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक बढिया प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. आता तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर नक्कीच हे सॉल्व्ह होईल. रेशो ऑफ मिल्क अँड वॉटर म्हणजे मिल्क आहे आणि हे काय आहे वॉटर आहे. इन अ 125 लिटर मिक्सचर इज 3:2. मिल्क अँड वॉटर किती आहे 3:2 आहे. फाइंड द क्वांटिटी ऑफ वॉटर. पाण्याची क्वांटिटी शोधा टू बी ऍडेड टू द मिक्सचर. मिक्सचर मध्ये ऍड केल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे पाण्याची क्वांटिटी शोधायची आहे इन ऑर्डर टू मेक दिस रेशो 1:1. म्हणजे हा मिल्क आणि वॉटरचा रेशो काय करायचा आपल्याला 1:1 करायचा आहे. त्यांनी काय ऍड केलं याच्यामध्ये वॉटर टू बी ऍडेड म्हणजे वॉटर ऍड झालं. वॉटर समथिंग ऍड केलेलं आहे. पण मिल्क ऍड केलं का नाही. म्हणजे मिल्कचा रेशो सेम ठेवा. म्हणजे इथं 3 आहे तर याला पण 3 ने मल्टिप्लाय करा पूर्ण रेशोला हे होतील. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय 3 होतील. म्हणजे हा रेशो होता 3:2 होता. याच्यामध्ये वॉटर काय करू आलो आपण ऍड करू आलो पण मिल्क ऍड केलं का नाही काहीच ऍड केलेलं नाहीये. म्हणून
इथं 3 आहे, तर इथं पण काय करा 3 करा. मिल्कला सेम करा. मग इथं किती वाढले? 2चा 3 झाला म्हणजे 1 वाढला, प्लस 1 वाढला. काय वाढला? प्लस 1 युनिट वाढला. आता आपल्याकडे 3 अधिक 2 बरोबर 5 युनिटची व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे? 1 टू 5. तर एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? तर 5 ने याला डिव्हाईड करा. ते होतील 25. एका युनिटची व्हॅल्यू किती आपली? 25 आणि हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. एक छान कन्सेप्ट आहे. आता हा जो क्वेश्चन आहे पहा मी हा एक नंबर सिस्टम मधला क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन जो आहे चुकीचा क्वेश्चन आहे पहा. कळेल तुम्हाला. आता याचे तुम्हाला मे बी क्वेश्चन जे आहेत 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. आता हा क्वेश्चन चुकीचा कसा आहे? अ नंबर व्हेन डिवाइडेड बाय अ डिवायझर लीव्हज अ रिमाइंडर 18. रिमाइंडर किती ठेवत आहे? 18 ठेवत आहे. ठीक आहे. व्हेन ट्वाइस द ओरिजिनल नंबर इज डिव्हिडेड बाय द सेम डिवायझर द रिमाइंडर इज 26. पहा काय म्हटलं यांनी? A number when divided by a divisor leaves a remainder of 18 when twice the original number is divided by the same divisor. मला एक सांगा, एक आपल्याला माहित आहे की हा डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर बरोबर काय असते? आपला तो नंबर असते. आता त्यांनी काय म्हटलं? आता हा आपण जर ट्वाइस केला, आता आपल्याकडे इथं रिमाइंडर किती आहे? 18 आहे पहा. हा डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर आहे 18 बरोबर एक नंबर आहे. आपल्याला माहित नाही आहे काय नंबर आहे. तर नेक्स्ट त्यांनी काय म्हटलं? व्हेन ट्वाइस द ओरिजिनल नंबर इज डिवाइडेड बाय द सेम डिवायझर. आता हा डिवायझर डी आहे इथं आणि याला जर आपण ट्वाइस केलं तर काय होईल? हा नंबर होईल 2n, हे होतील 36 प्लस 2dq. हा नंबर होईल आपल्याकडे तो नवीन नंबर. आता मला एक सांगा, याला जर आपण सेम डिवायझरने म्हणजे इथं आपला डिवायझर डी होता, डी ने डिवाइड केलं याला, तर काय होईल? हा तर पूर्ण कटून जाईल. हा आपला डी ने डिवाइड होऊन जाईल कारण इथं डी आहे, डिवायझर आहे. पण हा जो 36 आहे, मला एक सांगा, या 36 ला जर आपण डी ने डिवाइड केलं, 36 ला जर आपण डी ने डिवाइड केलं, तर त्याचं म्हणणं काय आहे, की आपल्याकडे रिमाइंडर 26 राहायला पाहिजे. 26 राहायला पाहिजे. ठीक आहे. 26 रिमाइंडर केव्हा राहील आपला? जेव्हा हा डिवायझर किती असेल? 10 असेल. डिवायझर किती असेल? 10 असेल. म्हणजे हा जर 10 असेल, हे त्यांचं म्हणणं आहे. जर डिवायझर 10 असेल, तर आपला रिमाइंडर 26 राहणारच नाही. पण या केसमध्ये जर आपण याला 10 ने भाग दिलं समजा, 10 ने भाग दिलं तर आपला आपण फक्त असं करणार का, की 10 एक 10चा भाग गेला आणि रिमाइंडर किती आला? 26 हे पॉसिबल आहे का? तर नाही आहे, पॉसिबल नाही आहे. बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो हे नसेल समजलं तर. मला एक सांगा, आपण या नंबरला ट्वाइस केलं म्हणजे हे सगळे ट्वाइस झाले. ठीक आहे. पण ट्वाइस केल्यानंतर आपल्याकडे रिमाइंडर किती राहायला पाहिजे? 26. माझं म्हणणं आहे, की हा जो नंबर आहे 2d आणि हा कोशंट प्लस 36 इज इक्वल टू 2n. ठीक आहे. याला पूर्ण याला डी ने डिवाइड केल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे, की हा याला पूर्ण हा याला डिवाइड करेल. ठीक आहे. आता हा डी 36 ला डिवाइड करेल. पण त्यांचं म्हणणं आहे, की रिमाइंडर जो आहे तो 26 आहे. मग राहिले किती? हे जे आहे त्यांचं म्हणणं आहे रिमाइंडर किती आहे? 26 आहे. 36 पैकी 26 आहे. हा रिमाइंडर आहे. मग राहिला किती? 10. ठीक आहे. आता हा 10 आहे. हा 10 ला काय होते? डी ने डिवाइड होते. म्हणजे 10 जर डी ने डिवाइड होत असेल, हे बघा या 36 मधले जर रिमाइंडर 26 असेल, तर हा जो राहिलेले 36 मधले 10 आहेत हे डी ने डिवाइड होतात. डी ने डिवाइड होतात म्हणजे डिवायझर जो आहे तो 10चा एक मल्टिप्लायर आहे. 10 असू शकते किंवा 5 असू शकते किंवा 2 असू शकते किंवा 1 असू शकते. यापैकी काहीही असू शकते. ठीक आहे. आता ऑप्शनमध्ये यापैकी 5 आहे म्हणून इथं आन्सर हे आपण करू शकतो. पण हा क्वेश्चन चुकीचा कसा आहे? मला एक सांगा, इथं रिमाइंडर 26 आहे आणि इथं रिमाइंडर 18 आहे. तर हमेशा लक्षात ठेवा, रिमाइंडर हा कधीच डिवायझर पेक्षा मोठा नसते. रिमाइंडर
हा कधीच मोठा नसते डिवायझर पेक्षा, कधीच नसते. रिमाइंडर, मला हे सांगा, रिमाइंडर डिवायझर पेक्षा कसा मोठा असेल? होऊ शकतं का? हे पॉसिबल आहे का? हे पॉसिबल नाही आहे. हा क्वेश्चन रॉंग आहे. पहा, तर नेक्स्ट पहा. याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल पण देतो. थांबा, एकदा तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला हे कळून जाईल. मला हे सांगा, एखादी संख्या आहे 52 आणि याला मी 7 जर भाग दिला, तर माझी किती जाईल? 7 7 49. मग किती राहिलेत आता इथं? 3 राहिलेत. आता हा रिमाइंडर आहे आणि हा डिवायझर आहे. इथं पहा, डिवायझर काय? इथं रिमाइंडर मोठा आहे का? पहा, रिमाइंडर म्हणजे 3 हा मोठा आहे का 7 पेक्षा? नाही. हा कधीच नसते. 3 हा कधीच 7 पेक्षा मोठा नसते. समजलं का? रिमाइंडर हा कधीच डिवायझर पेक्षा मोठा नसते, लक्षात घ्या. आपण याला आणखी डिटेलमध्ये आपण जेव्हा नंबर सिस्टम चॅप्टर पाहू, तुम्ही तुम्हाला ही कन्सेप्ट एक्सप्लेन करेल. ठीक आहे. सपना इन्व्हेस्टेड 22,500 ऑन सिंपल इंटरेस्ट, पार्टली ॲट 13% पर एनम अँड पार्टली ॲट 5% पर एनम. आता सपनाने काय केलं? 22,500 आहेत. आता एक्स, त्याचे दोन पार्ट आहेत पहा, एक्स आणि वाय समजा. तर एक्स ही राशी जी आहे, ती काय केली त्याने, सपनाने 13% ने काय केली? इन्व्हेस्ट केली. पार्टली ॲट 13% अँड पार्टली ॲट 5% आणून. इफ शी अर्न्स इक्वल इंटरेस्ट, म्हणजे जर एक्स अमाऊंट तिने इन्व्हेस्ट केली तर 13% ने तिला व्याज भेटलं. आणि किती? 4 वर्षासाठी. ठीक आहे. तर हेच बरोबर आहे काय? जर वाय अमाऊंट तिने जर 5% ने इन्व्हेस्ट केली तर तिला 4 वर्षासाठी काय भेटेल? काही व्याज भेटेल. पण ते जो व्याज भेटेल ते दोघांचं सेम राहील. म्हणजे 4 हे कॅन्सल होतील, पर्सेंटेज पर्सेंटेज कॅन्सल होतील. म्हणजे एक्स बाय वाय बरोबर काय येईल आपलं? 5/13. ठीक आहे. 5/13 म्हणजे 5+13 म्हणजे ही ही एक्स अमाऊंट आणि वाय अमाऊंट आहे. दोघांची बेरीज केली किती दिली आपली? 18. 18ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 22500. ठीक आहे. आणि आपल्याला काढायचं काय आहे? 13% वर. आता 13% वर कोणती अमाऊंट आहे आपली? एक्स आहे. तर आपल्याला एक्स म्हणजे किती? तर हे 5 ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? इथं येईल आपली 9 दुनी 18. 9 दुनी 18, 9 5 45 आणि डबल झिरो. म्हणजे हे होतील आपले 1250. ठीक आहे. हे होतील आपले एका युनिटची व्हॅल्यू किती आहे? 1250. आपल्याला कितीची काढायची आहे? तर 5 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे ना आपल्याला. कारण एक्स ही 13% वर एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती. तर 5 युनिटची व्हॅल्यू किती येईल आपली? तर 5 ने मल्टिप्लाय करा. 12 पंच 60 आणि 6 पंच 12 पंच 60 आणि 5 5 25 म्हणजे 6250. ठीक आहे. 6250 हे आपलं काय आन्सर आहे. पहा, ही एक बढिया कन्सेप्ट आहे. एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला आता या आन्सर की सोल्युशनच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहा, एक क्वालिटी क्वेश्चन यांनी विचारलेले आहेत. क्वेश्चन आहे, इन व्हॉट रेशो शुड शुगर कॉस्टिंग 74 पर केजी बी मिक्स्ड विथ शुगर कॉस्टिंग 49 पर केजी. याचा मिनिंग आहे की दोन प्रकारच्या साखर आहेत. तेव्हा एक प्रकारची साखर आहे आपल्याकडे, आणि हे दुसऱ्या प्रकारची साखर आहे. पहिल्या प्रकारच्या साखरची किंमत आहे 74 रुपये किलो आणि दुसऱ्या दुसऱ्या प्रकारच्या साखरेची किंमत आहे 49 रुपये किलो. एवढाच याचा मिनिंग आहे, दुसरा काही नाही आहे. फक्त ते लँग्वेज मध्ये थोडंसं आपल्याला भारी वाटते. नाही तर डेली आपल्या यूज मधलेच एक आहे. लँग्वेज आणि क्वेश्चन आहे पहा. सो दॅट बाय सेलिंग द मिक्सचर 60.5 रुपयाला, 5 रुपये, 7.5 रुपये पर केजीने त्याने मिक्सचर सेल केलं, तर त्याला प्रॉफिट होते 10%चं. 10% प्रॉफिट म्हणजे काय? 10% प्रॉफिट म्हणजे काय? तर 1/10, 10 वर 1 म्हणजे 11. सेलिंग प्राइस किती आली? 10 रुपये जर खरेदी किंमत आणि 1 रुपया जर नफा असेल तर 11 ही खरेदी किंमत झाली. सॉरी, 11 ही विक्री किंमत झाली. खरेदी किंमत 10 आणि 1 रुपया नफा म्हणजे 10 अधिक 1 11. 11 ही विक्री किंमत झाली आणि 11चीच व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. तर मग आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत का काढायची आहे? तर सांगतो. 11 ने याला डिव्हाईड करा. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू येईल आपली 11 5 55 आणि 11 5 55, 50 पॉईंट आपले 5 येतील. ठीक आहे.
हे 5.5 येतील आपल्या इथं एका युनिटची व्हॅल्यू. मग आपल्याला किती पाहिजे? 10 युनिटची व्हॅल्यू. तर 10 युनिटची व्हॅल्यू तर याला काय करा, 10 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे झाले आपले 55. हमेशा लक्षात ठेवा जी खरेदी किंमत असते ते ॲलिगेशन लावताना ही मेथड आहे ॲलिगेशन, याला म्हणतात ॲलिगेशन. ठीक आहे? जे की मिक्सचरमध्ये यूज होते. इथे येतील 55 ही खरेदी किंमत. आता याच्यातून हे वजा केले. आता एक एक संख्या याच्यापेक्षा मोठी असते आणि एक संख्या काय असते? लहान असते. ठीक आहे? आता 55 मधून आपले 49 गेले, किती राहिले? 6. आणि 74 मधून 55 गेले, किती राहिले? 9 आणि 1 19 6 6 9 हेच आपलं काय आन्सर आहे. पहा या रेशोमध्ये मिक्स करावं लागेल त्यांना. ठीक आहे? दोन्ही मिक्सचरला. ही आन्सर की नक्की पहा विद्यार्थी मित्रांनो. जे सोल्युशन आहेत आपले बेस्ट सोल्युशन आहेत आणि शेअर करा. जर कोणी तुमचे फ्रेंड्स वगैरे असतील तर आपण प्रयत्न करत आहोत बेस्ट सोल्युशन देण्याचा. आणि कुठल्या चॅनलवर तुम्हाला एवढे बेस्ट सोल्युशन मिळणार नाही. यात तुम्हाला त्या रटाळवाण्या ट्रिक्स भेटतील. स्क्वेअर कसा काढायचा, क्यूब कसा काढायचा आणि जे की एक्झाममध्ये क्वचितच येतात. जे की पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस पाहायला मिळेल आणि तिथं पण ट्रिक्स यूज होत नाहीत आपलं. ठीक आहे? आपल्याला सध्या पॅटर्न काय चालू आहे एक्झामचा, काय विचारत आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. अॅन आर्टिकल कॉस्ट 200. कॉस्ट म्हणजे काय? सीपी म्हणजेच खरेदी किंमत किती आहे? ₹200 आहे. ठीक आहे? अँड द मार्क प्राइस इज मेन्शन ॲज 610. मार्क प्राइस म्हणजे एमपी म्हणजेच काय? छापील किंमत. छापील किंमत किती आहे आपली? 610. व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट ऑफ द सेलर? आता इथे यांनी काय केलं पहा. सेलरचा प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. इफ ही सेल्स इट बाय अलाउइंग डिस्काउंट 40% टू द मार्क प्राइस. ही जी मार्क प्राइस आहे, डिस्काउंट म्हणजे सूट ही कशावर असते? मार्क प्राइसवर असते, छापील किंमतवर असते. मार्क प्राइस आहे आपली 610. मग ह्याच्यावर जर मला एक सांगा 40% 40% डिस्काउंट दिलं म्हणजे ती विकली कितीला ती वस्तू? तर 60% ला. ठीक आहे? 40% डिस्काउंट दिला म्हणजे ती विकली कितीला? 60% ला. ठीक आहे? म्हणजे ही झाली आपली काय? सेलिंग प्राइस. त्यांनी विचारलं काय आपल्याला? व्हॉट इज द प्रॉफिट पर्सेंट? प्रॉफिट पर्सेंट काढायसाठी आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमतचा रेशो लागेल. खरेदी किंमत म्हणजे ती घेतली कितीला आणि विकली कितीला. प्रॉफिट काढायसाठी आपल्याला माहित काय पाहिजे? म्हणजे सीपी म्हणजे खरेदी किंमत म्हणजे 100 ला घेतली असेल आणि एसपी माहित पाहिजे, जे की 150 ला विकली असेल म्हणजे ₹50 काय झाला? प्रॉफिट झालं पहा. ठीक आहे? म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमतचा रेशो जरी असला तरी आपल्याला चालेल. इथं आपल्याला इथं पहा. इथं आपली खरेदी किंमत आहे 200 आणि विक्री किंमत आहे 610 गुणिले 60/100. हे 2 झिरो 2 झिरो कॅन्सल होतील. ठीक आहे? आता इथं आपण काय करू शकतो? इथे 2 ने आपण याला काय करू? डिव्हाइड करूया. इथं आपल्याकडे झाले हे 200 आणि हे होतील 61 इंटू 6. आता याला जर मी 2 न मल्टिप्लाय बाय डिव्हाइड केलं तर हे होतील 100 आणि हे 61 इंटू 3. आता याला जर सॉल्व्ह केलं तर हे किती होतील? 100 आणि 61 आणि 3 केले तर 3 1 3 आणि 3 18. म्हणजे 100 वर एक लक्षात ठेवा, जेव्हाही आपण 100 वर कॅल्क्युलेशन करतो तेच आपलं एक्झॅक्ट पर्सेंट असते. 100 ची वस्तू आपण कितीला विकली? 183 ला. म्हणजे 83% आपल्याला प्रॉफिट झाला. ठीक आहे? हीच आपलं काय आन्सर आहे पहा. याच्यापेक्षा बढ़िया सोल्युशन भेटणार नाही तुम्हाला. एकही फॉर्म्युला आपण यूज करत नाही आहोत. तर डेव्हिड सोल्ड 168 चेअर्स. आपण याला लास्ट आन्सर की मध्ये आपण पाहिलेला आहे. अशा टाइपच्या क्वेश्चनला खूप इझी आहे. 160 चेअर त्याने काय केलं? विकले अँड हॅड अ गेन इक्वल टू सेलिंग प्राइस ऑफ 98 चेअर. मग खरेदी किंमत काढायची आहे तर मला ह्या ज्या 168 चेअर आहेत, ह्या ज्या सोल्ड केल्या ह्याच्यातून त्याला नफा झाला कितीचा? 98 चेअर्सचा विक्री किमती एवढा. मग विक्री किंमत जर समजा 168 असेल, म्हणजे त्याने 168 चेअर जर त्याने विकले असतील, तर त्याचं खरेदी किंमत किती असेल बरं? हे 98 याच्यातून वजा करा. तुम्ही लक्षात घ्या. त्याने 168 चेअर विकल्या. हं. आणि त्याला नफा झाला सेलिंग प्राइसच्या 98 चेअर्सच्या सेलिंग प्राइस एवढा. मग ते 98 काढून टाका म्हणजे आपल्याला विक्री किंमत आहे म्हणजे कॉस्ट कॉस्ट प्राइस सीपी खरेदी किंमत माहित होईल की किती आहे एक्झॅक्ट त्याची. हे 880 अँड देन हे 770 म्हणजे सीपी किती झाला आपला? 70 चेअर्सचा जो सीपी आहे त्याच्यावर प्रॉफिट किती झाला? 98 98 चं प्रॉफिट झालेलं आहे. ठीक आहे? म्हणजे खरेदी जर समजा 70 असेल तर हे किती आहे? आपला नफा किती आहे? सॉरी, हा फक्त काय आहे? प्रॉफिट आहे आपला. सेलिंग प्राइस नाही, हा काय? प्रॉफिट आहे.
खरेदी किंमत 70 असेल तर प्रॉफिट किती आहे? 98. म्हणजे 70 आणि हे 98. याला आपण काय करूयात? 100 ने डिवाइड करूयात. हे होतील आपले 14 आणि 14 गुणिले 10 होतील. ठीक आहे. हेच आपलं काय आन्सर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. या क्वेश्चनचं आपण डिटेलमध्ये सोल्युशन पाहिजे. याच्यामध्ये काहीच नाही आहे बघा. याच्यात जे असते ना, सरळ हे जे 168 शेअर आता याने काय केलं? विकल्यात पहा. तर त्याला नफा किती झाला? असं समजा 168 शेअर जे त्याने विकल्या, त्याने एक शेअर ₹1 विकली असं जरी समजलं तरी चालेल आणि सेलिंग प्राइस आहे 98 शेअरच्या म्हणजे 98चा त्याला काय झाला? नफा झालेला आहे. मग 168 मधून 98 जर काढले तर आपल्याला काय मिळेल? हा सीपी मिळेल. हा सीपी आणि नफा झालेला आहे 98चा. बस हा सीपी आणि हा प्रॉफिट आणि 100% न मल्टिप्लाय केलं झालं एवढंच ना. एवढं काही हार्ड अँड फास्ट नाही आहे ते. ठीक आहे. आता टू नंबर्स आर इन द रेशो 2/5. If the first number is increased by 2 and the second number is decreased by 5. पहिला नंबर जो आहे, इफ द फर्स्ट नंबर इज इन्क्रीज बाय, हा जर 2x असेल तर हा 5x आहे. हा 2 ने वाढवला and then second number is decreased by 5. Then the ratio becomes 6/9. व्हॉट इज द सम ऑफ द ओरिजिनल टू नंबर? सम पाहिजे ओरिजिनल टू नंबरचा. मला एक सांगा, याला आपल्याला सॉल्व्ह करता नाही येत का? तिरकस गुणाकार करून आपण याला सॉल्व्ह करू शकतो, पण त्याची गरज नाही आहे. का सांगतो. ओरिजिनल नंबर काढायचा. आपला ओरिजिनल नंबर आहे 2:5 म्हणजे 2 + 5 इज इक्वल टू 7. तो जो नंबर आहे तो 7चा मल्टिपल राहील. इथं पहा 7चा मल्टिपल आहे का? हा आहे का? हा आहे का? नाही. तर हा आहे. ठीक आहे. हेच आपलं आन्सर आहे. अदरवाईज तुम्ही याला तिरकस गुणाकार करून सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हा एक बढिया क्वेश्चन आहे पहा. ज्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करणं थोडंसं हार्ड जाऊ शकते. कारण असे खूप मोठे नंबर्स वगैरे पाहून आपण शक्यतो काय होते की सोल्युशन वगैरे आपले निघत नाही. आता बघा याच्यामध्ये काय आहे की जे आपल्याला स्क्वेअर वगैरे किंवा जवळपासच्या ज्या संख्या ओळखीच्या वाटतात, जसं 8,000 झालं, 4096 झालं, तर ह्या काय आहेत आपल्या ओळखीच्या संख्या आहेत, म्हणजे जवळपासच्या. आता इथं पहा, इथं हा जर आपण 4ची पॉवर जर 6 वेळा केली ना, तर आपले 4096 येत आहेत पहा. ही नोंद संख्या आहे. तुम्ही एस-आय-सी जेव्हा शिकणार तेव्हा तुम्हाला समजेल की हा ही आपल्या ओळखीची संख्या आहे. म्हणजे हा आपला इथं 4 येईल. ठीक आहे. आणि इथं किती होईल आपले? इथं होतील आपले 8,000 कशाचा क्यूब आहे? क्यूब रूट जर घेतलं तर येतील 20. आणि आता ही जी लास्टवाली संख्या आहे पहा, आपल्याकडे आपल्याला माहिती आहे आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं आहे. 57, 76चं वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे. तर एखादी अशी संख्या घ्यायची, तर 70 जर आपण घेतली, 70 जर घेतली तर 70चा वर्ग केल्यावर किती होते? 7 49 म्हणजे हे 4,900 होते. 70 ती असू शकत नाही. मग आपण काय करणार? 80 घेणार. हे 70 झाले, आता 80 घेणार. मग 8 64. एवढं तर फिक्स आहे की ते 70 आणि 80च्या मध्ये आहे. 4,000 आणि 6,000च्या मध्ये ती संख्या आहे. मग आपण 75चा स्क्वेअर करणार. 75चा किती होईल? 5 5 25 आणि 7 8 56 म्हणजे 56 25. म्हणजे ती जी संख्या आहे ते 75 पेक्षा काय मोठी आहे. 75 पेक्षा मोठी म्हणजे काय? तर मग आता आपण 76चा वर्ग काढून पाहणार का? तर गरज नाही आहे पहा. कारण 76चा युनिट डिजिट पहा किती आहे? 76चा युनिट डिजिट 6 आणि याचा वर्ग केला 6 6 36 म्हणजे युनिटला किती येतील? 6 येतील. म्हणजे ही जी संख्या आहे ती 76चा काय आहे? वर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे मी इथं 76 लिहू शकतो. आता बघा ही जी संख्या आहे 83. आता 83,000च्या जवळपास जायचं आहे आपल्याला. जवळ-जवळ काय झालं 83,000. म्हणजे चौथं रूट. आता आधी काय करूयात आपण याचा वर्गमूळ काढूयात, की 83,000 हा कशात 83,521 कशाचा वर्ग आहे हे पाहूयात. आता जवळ-जवळ आता आपण जर गेलो समजा 300च्या जवळ जावा आणि 300च्या जवळ जर गेलो, 300चा वर्ग जर आपण केला, तर किती होतील हे? 3 त्रिक 9 म्हणजे आपले 90,000 होतील. म्हणजे आपली जी संख्या आहे आणि हा जो वर्ग येईल 300चा आता 300चा वर्ग 90,000 म्हणजे या संख्येचा वर्गमूळ घेतल्यानंतरही येणारी संख्या तिचा पण आपल्याला वर्गमूळ घ्यायचा आहे. कारण इथं 4th रूट काढायचा आहे लक्षात घ्या. किती? 4th रूट काढायचा आपल्याला. मग एकदा वर्गमूळ घ्या आणि पुन्हा काय करा? वर्गमूळ घ्या. ठीक आहे? तर पाहूयात आपण. म्हणजे आपली संख्या अशी आहे, येणारी संख्या जी राहील वर्गमूळ घेतल्यानंतरही येणारी संख्या काय राहील? पूर्ण वर्ग संख्या राहील. आता ही 83,000 आहेत आणि हे
किती आहेत आपले 90,000 आहेत. मग येणारी संख्या आपली जी राहील, ती 300 पेक्षा काय राहील? मोठी राहील. मग 300 पेक्षा मोठी मग ती संख्या आता इथं युनिट डिजिट किती आहे? 1 आहे पहा. युनिट डिजिट 1 केव्हा येईल त्या संख्येचा? जेव्हा ती संख्या 291 असेल, याचा वर्ग केल्यानंतर युनिट डिजिट 1 येते किंवा 299 असेल किंवा 281 असेल किंवा 289 असेल. ह्या त्या 4 संख्या असू शकतात. मी या 4 संख्या का घेतल्या? बघा, आधी आपण 83,000च्या जवळपास गेलो 300 ने. मग आपण ह्या संख्या का घेतल्या 4? कारण युनिट डिजिट इथं किती आहे? 1 आहे. इथं युनिट डिजिट 1 केव्हा येईल? जेव्हा या 4 संख्याचा आपण वर्ग करू, तेव्हाच युनिट डिजिट 1 येऊ शकते. ठीक आहे? पहा 289चा 9981 1 येईल, इथं 1 येईल, इथं 1, इथं 1. ठीक आहे? आता मला एक सांगा, आपल्याला फोर्थ रूट घ्यायचा याचा फोर्थ रूट. म्हणजे याचं याचं पहिलं रूट घेतल्यानंतर ही संख्या येईल. ठीक आहे? कुठली तरी या 4 पैकी एक. पुन्हा त्याचा वर्गमूळ घ्यायचा म्हणजे ती पण पूर्ण वर्ग संख्या असायला पाहिजे आणि ती आपली एकच आहे याच्यामध्ये 289. म्हणजे याचं जर आपण पहिले वर्गमूळ जर घेतलं 8551 चं वर्गमूळ घेतलं तर आपलं वर्गमूळात येतील 289. आता याचं पुन्हा वर्गमूळ घेतलं तर आपले येतील 17. पहा लक्षात घ्या. किती येतील? 17 येतील. ठीक आहे? म्हणजे इथं आपले किती येतील? 17 येतील. पहा याला असं जवळपास जाऊन याला सॉल्व्ह करायचं असते. ठीक आहे. जर नंबर्स माहीत असले तर आपण त्याला नक्कीच पूर्ण सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे. हे थोडंसं नोट डाउन करून घ्या की आपण याला कसं सॉल्व्ह केलं. ठीक. हे अप्रॉक्सिमेशन वगैरेच्या मेथड तुम्हाला एकदा यायला लागल्या तर पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज पण नाही पडणार तुम्हाला. ठीक आहे. याची बेरीज केली 76 आणि 4 झाले आपले 80, 80 आणि 20 झाले 100, 100 आणि 17 117 आणि हेच आपलं काय सरळ. इफ आता हा एक पर्सेंटेज मधला एक बढिया पॅटर्न आहे पहा. इफ एज सॅलरी 60% मोर दॅन बी कोणापेक्षा? बी पेक्षा 67% जास्त आहे. हा जर ए आहे हा बी आहे. म्हणजे बी जर 100 असेल तर याची सॅलरी 167 आहे. देन हाऊ मच पर्सेंटेज बीज सॅलरी लेस दॅन ए? ए पेक्षा किती लहान आहे? ए पेक्षा कोणापेक्षा? ए पेक्षा. म्हणून ए ला खाली घ्या 167 आणि कितीने लहान आहे? तर वजा 67 आहे पहा. म्हणजे 67 आणि पर्सेंटेज काढायचा म्हणून 100% ने मल्टिप्लाय करा. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे 6700 आणि 167. कितीचा भाग जाईल तर जवळ-जवळ आपण 4चा भाग देऊ शकतो याला. ठीक आहे. 4चा भाग दिला तर 4 7 2800 8 हातच्याले 2 4 7 24 आणि 2 2600 6 हातच्याले 2 4 1 4 आणि हे 6 68 म्हणजे हे 2 राहिले. इथं 0 घेतला. इथे 0चा भाग दिला, इथं पॉइंट दिला, इथं पुन्हा 0 येईल आणि आता 1चा भाग जाईल 40.1 च्या जवळपास. जे की आपलं आन्सर आहे पहा. थर्ड प्रोपोर्शनल म्हणजे काय? इथं सरळ-सरळ काय करायचं 32 भागीला हा पहिला लिहायचा, नंतर लिहायचा 40 हा फर्स्ट, सेकंड बरोबर हा थर्ड नंबर काय येईल आपला? थर्ड नंबर येईल 40 आणि इथं लिहायचा हा एक्स. ठीक आहे. पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसऱ्यामध्ये 40च येईल आणि नंतर एक्स येईल. ठीक आहे. याची अशी मांडणी करायची आणि याला सॉल्व्ह करायचं पहा. किती होतील आपले? 40 गुणिले 40 भागीला 32 एक्स बरोबर. याला सॉल्व्ह केलं तर आपले किती येतील? 832 8 पंचे 40 4 10 40 9 5 50. ठीक आहे. हे आपला आन्सर आहे. किंवा हे जरी नसेल समजलं तर काय करा थर्ड प्रोपोर्शनल जेव्हाही सांगतात तेव्हा ही जी लांब मधातली संख्या असते ना एक्सच्या आधीची याचा वर्ग करायचा 40 गुणिले 40 आणि जी पहिली संख्या आहे त्याने डिवाइड करायचं सरळ सरळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. For two person A and B start running from same initial point and in the same direction along a circular path with the speed of 11 and 9 km per hour respectively. If the length of a circular path is 16 km. एक सर्क्युलर पाथ आहे. हे किती किलोमीटर आहे? 16 किलोमीटरचा आहे. ठीक आहे. मला एक सांगा हे सर्क्युलर पाथ सोडून द्या. असं समजा अशी हे जरी असती व्हर्टिकल जरी असते अशी आपली लांब जरी असते 16 किलोमीटर. आता हा जात आहे 11च्या स्पीडनं आणि हा जात आहे 9च्या स्पीडनं. दोघंही सेम डायरेक्शनला जात आहेत. सेम डायरेक्शनला जात आहेत म्हणून रिलेटिव्ह स्पीड काय होईल आपली
रिलेटिव्ह स्पीड होईल 11 - 9 म्हणजेच 2 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आता हे पूर्ण डिस्टन्स पार करायला यांना किती तास लागतील? 2च्या स्पीडनं तर 8 तास लागतील. असं जरी काढलं तरी चालेल आपण. ते वाजते काय होतील? सॉरी, व्हर्टिकलमध्ये नाही येणार. याला आपण सर्क्युलरमध्येच घेऊयात. पण आन्सर आपलं काय होईल? सेम जे आहे 8च येईल. ठीक आहे. मी कॅल्क्युलेशन सेम राहतील. याला व्हर्टिकलमध्ये न पाहता आपण त्याच्यामध्येच पाहणार पहा. इथंच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. इथं पहा 11च्या स्पीडने एक जण चालला आणि एक जण 9च्या स्पीडने चालला. सेम डायरेक्शन. असं नाही की एक इकडून चालला, एक इकडून चालला. सेम डायरेक्शनला हे काय चाललेले आहेत पहा. आणि हे टोटल डिस्टन्स जे आहे ते 16 किलोमीटरचं आहे पहा. तर याच्यामध्ये काय होणार आहे पहा. सरळ सरळ आपण काय करत असतो, याचा रिलेटिव्ह स्पीड काढत असतो. जसं की मी व्हर्टिकलमध्ये सांगितलं सेम तसंच आहे. म्हणजे आन्सर आपला 8च येणार आहे, बट त्याची जी एक्झॅक्ट कन्सेप्ट आहे. या क्वेश्चनला आपण थोडंसं लास्टला पाहूयात. आधी आपण जे आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन आहे, थ्री फ्रेंड्स A, B, C started a business by investing a sum of money in the ratio. आता हे ए बी सी आहेत पहा. ए बी आणि सी तिघ जण आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी काहीतरी रुपये इन्व्हेस्ट केले 4, 3 आणि 5च्या रेशोमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ही त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. ही काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. आफ्टर 6 months of withdrawals, after 6 months of withdrawals, half of his capital. After 6 months, B withdrawals half of his capital पहा. म्हणजे 6 महिन्यानंतर काय केलं? बी ने त्याचं कॅपिटल काय केलं? हाफ केलं पहा. आता आपल्याला माहित आहे हाफ होणार आहे बीचं कॅपिटल, पण बीचं कॅपिटल हे ना ऑड नंबर आहे. मग मी काय करतो, याला आधी काय करतो, सर्वांना डबल करून टाकतो या रेशोला. होतील 8, 6 आणि 5 दुनी 10. ही त्याची इन्व्हेस्टमेंट झाली. ठीक आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. मी रेशोला यासाठी चेंज केलं, की पुढे मला हाफ करायचं आहे बीचं कॅपिटल, आणि इथं बीचं 3 आहे, तर इथं 6 झालं. 6ला मी हाफ इझिली करू शकतो. इफ द सम इन्व्हेस्टेड बाय ए इज, आता याची काही आपल्याला गरज नाही आहे. आउट ऑफ अ टोटल अॅन्युअल प्रॉफिट किती आहे? 64,000. फाइंड द शेअर ऑफ बी इन प्रॉफिट. आता बीचं प्रॉफिट काढायचं आपल्याला. ठीक आहे. आपल्याला माहित आहे प्रॉफिटचा जो रेशो असते, टाइम इंटू काय असते, इन्व्हेस्टमेंट असते. ठीक आहे. आता इन्व्हेस्टमेंटचा रेशो आपल्याकडे आहे. याला मल्टिप्लाय मध्ये आपल्याला टाइम लागेल. त्यांनी काय केलं, एका वर्षासाठी केलं. अॅन्युअल प्रॉफिट म्हटलं म्हणजे याने जो आहे, ए ने 8 एवढी इन्व्हेस्टमेंट 12 महिन्यासाठी, आणि बी ने काय केलं, 6 एवढी इन्व्हेस्टमेंट 6 महिन्यासाठी, आणि सी ने काय केलं, 10 एवढी इन्व्हेस्टमेंट 12 महिन्यासाठी. पण याने 6 महिनेच इन्व्हेस्ट केले, आणि पुढे काय केलं त्यानं, आणखी 6 महिन्यासाठी काय केलं, त्याचं जे कॅपिटल आहे, त्याचं जे कॅपिटल आहे 6, त्यांनी ते हाफ केलं पहा. हाफ विड्रॉ केलं म्हणजे 6चं हाफ विड्रॉ केलं म्हणजे 50% विड्रॉ केलं म्हणजे राहिलं किती, 3, आणि हे 6 महिन्यासाठी ठेवलं त्याने. ठीक आहे. लक्षात घ्या. हे ऍड करायचं आता. हे होतील 8 गुणिला 12, आणि हे होतील 6 6 36 आणि 37 18, होतील आपले 54.
त्याला ऍड केला आपण, ठीक आहे. आणि हे होतील 10 गुणिले 12. आता याच्यामध्ये काय होईल आपलं, ते होतील साईन दुनी 12, 6 9 54 आणि साईन दुनी 12. हे आपले 8 दुनी 16, हे 9 आणि हे होतील 20. ठीक आहे. या रेशो, आता हा जो रेशो आहे या दोघांचा आपण जे मल्टिप्लाय केलं, तो रेशो आला आपला आता हा प्रॉफिटचा. ठीक आहे. त्याला जर सॉल्व्ह केलं तर हे आपले टोटल याची बेरीज केली तर 45 होतील. किती होतील? 45. आता 45 टोटल आपल्याकडे प्रॉफिट किती आहे? टोटल प्रॉफिट आहे 64,000. आता 64,000चं टोटल प्रॉफिट आहे आपलं युनिटमध्ये 45. ठीक आहे. 64,000चे आपण काय करणार? सरळ सरळ हे 45 याला छेदामध्ये ठेवणार आणि कोणाचा काढायचा? बीचं. तर बीचं किती आहे? 9. यालाच आपल्याला सॉल्व्ह करायचं, म्हणजे आपल्याला 64,000चे 945 काढायचे आहेत. आता याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल आपलं? होतील 9 5 45 आणि हे 12 पंचे 60, 5 8 40. ठीक आहे. म्हणजे 12,800. ठीक आहे. 12,800 आपला आन्सर आहे. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं नसेल तर पहा, मी एकदा पुन्हा सांगतो. इथं काय केलेलं आहे आपण? काहीच नाही, सरळ सरळ ह्याची बेरीज केली 45. 45 युनिट आपलं प्रॉफिट आहे टोटल. किती? 45 युनिट. मग हे 45 युनिटची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याकडे? 64,000. मग एका युनिटची व्हॅल्यू किती येईल? तर 64,000 भागीला 45. आणि काढायची किती आपल्याला? बीचं प्रॉफिट म्हणजे 9 युनिटची व्हॅल्यू, म्हणजे 9 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे इथंही 9 ने मल्टिप्लाय केलं तर हे 9 युनिट होतील. म्हणजे 9 युनिटचीच व्हॅल्यू काढायची. 9 युनिटची व्हॅल्यू याला सॉल्व्ह केलं तर आपले किती येतील? 12,800. ठीक आहे. टाइम अँड वर्क मधला प्रश्न आहे पहा. ए कॅन फिल अ टँक इन 18 मिनिट्स. हा ए जो आहे हा 18 मिनिट मध्ये काय करत आहे? भरत आहे. व्हाईल पाईप बी कॅन एम्प्टी द कम्प्लिटली फिल टँक इन 19 मिनिट. ठीक आहे. हा जो बी आहे हा 19 मिनिट मध्ये खाली करत आहे. आता याचा एलसीएम जर घेतला आपण तर 18 गुणिले 19, म्हणजे याची कार्यक्षमता, याची कार्यक्षमता काय होईल? 19 प्रत्येक मिनिटाला 19 युनिट तो भरेल. आणि बी ची कॅपॅसिटी काय होईल? 18 युनिट तो काय करेल? खाली करेल प्रत्येक मिनिटाला. ठीक आहे. मला त्यांनी काय म्हटलं? इन हाऊ मच टाइम. पहा पुढे काय म्हटलं त्यांनी? इनिशियली पाईप ए इज ओपन अँड आफ्टर 6 मिनिट्स पाईप बी इज ऑल्सो ओपन. सुरुवातीला काय होतं की पाईप ए ओपन होता. आफ्टर 6 मिनिट पाईप बी तो पण ओपन झाला. ठीक आहे. म्हणजे टँक खाली करणारा पाईप पण 6 मिनिटानंतर ओपन झाला. पण सुरुवातीचे 6 मिनिट फक्त पाईप ए ओपन होता. म्हणजे 6 मिनिट आणि प्रत्येक मिनिटाची याची कॅपॅसिटी किती भरते हा टँक? 19 युनिट, म्हणजे 6 गुणिले 19. 114 युनिट त्यानं काय भरलं? 6 मिनिट पर्यंत भरलेलं आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. 19 8 52 असे आपले आले 2, आजचे आले 15. 19 एक 19, 19 आणि 15 किती झालेत आपले? 34. ठीक आहे. आता हे टोटल वर्क आहे आपलं, याचा गुणाकार केला आपण. याच्यातून आपलं 6 मिनिटचं काम झालेलं आहे. ते किती काम झालं? 12 2 4 गेले 8 राहिलेत आणि 3 मधून हे आपले 22. 228 आता काम राहिलेलं आहे. आता 228 एवढं युनिट काम आपल्याला करायचं आहे. इन हाऊ मच टाइम विल द रिमेनिंग टँक बी फिल्ड. आता हे एवढं युनिट काम करायचं आहे, दोघंही जर एकत्र येत असतील तर हा +19 करते आणि हा -18 करते एका मिनिटाला. म्हणजे दोघंही एका मिनिटाला किती करत असतील? 1 युनिट काम करत असतील. मग 228 ला 1 ने भाग द्या. टोटल आपले किती टाइम येईल? 228 मिनिट. ठीक आहे. उबेर टॅक्सीचा प्रश्न आहे पहा. उबेर बाईक कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 396 इन 44 hours. व्हॉट इज स्पीड? एवढा इझी प्रश्न आलाय बघा. एकीकडे किती हार्ड आहेत आणि एकीकडे किती इझी आहेत. 11 त्रिक 33, 11 7 66, 11 जीप 44 आणि हे 9. हे आपलं काय आन्सर आहे. अ बाईक कव्हर्स 3 सक्सेसिव्ह 5 किलोमीटर डिस्टन्सेस ॲट स्पीड 30 किलोमीटर, 40 किलोमीटर आणि 60 किलोमीटर पर आवर रिस्पेक्टिव्हली. इट्स ॲव्हरेज स्पीड. आता ॲव्हरेज स्पीड बद्दल मी तुम्हाला बरेचसे वेळा हे क्वेश्चन घेतलेले आहेत आपण आणि याची कन्सेप्ट पण केलेली आहे. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन. ठीक आहे. एकूण चाललेलं अंतर आणि एकूण लागलेला आपल्याला टाइम. आता इथं पहा. इथे जर तुम्ही या डिस्टन्सला जर या स्पीडने जर भाग दिला तरच आपल्याला काय येईल? टाइम येईल. ठीक आहे.
पण माझं म्हणणं आहे की या डिस्टन्सला तुम्ही काय करा, असं कन्सिडर करा की जे या 30, 40, 60ने काय होईल, अ, त्याला भाग जाईल पूर्ण. मी असं समजतो की माझं टोटल डिस्टन्स जे आहे ना, ते काय आहे, 120 आहे. 120 आहे कोणासाठी? 3 सक्सेसिव्ह डिस्टन्स आहेत. मग मी काय करणार, जर एक डिस्टन्स जर 120 असेल, आता हे इथं जर 30 सक्सेसिव्ह म्हटलं असतं, तर हे 5 त्रिक 15 झाले असते. आता मी या 5च्या ऐवजी 120 केले. 120 का केले? तर या तिघांचा मी काय केला, एलसीएम घेतला. ठीक आहे. तो आला 120. आता तो त्याला 3 वेळा जायचा आहे, म्हणून टोटल डिस्टन्स किती? 3 गुणिले 120. आता टाइम काढायचा. इथं टोटल डिस्टन्स झाला. आता टोटल टाइम घेऊयात आपण. 120 चालायला 30च्या स्पीडने म्हणजे किती? 4 तास लागतील. 120 अंतर चालायचं आहे 40च्या स्पीडने म्हणजे किती हवी? 3 तास लागतील. आणि हेच आता 120 चालायचं आहे 60च्या स्पीडने म्हणजे किती? 2 तास लागतील. टोटल टाइम किती लागू राहिला? 4 आणि 3 7 आणि 2 9. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात आपण. 3 त्रिक 9, 3 चूक 12 आणि 40 किलोमीटर प्रति तास. हेच काय आपलं आन्सर आहे पहा. ॲव्हरेज स्पीड म्हणजे काय? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, एकूण चाललेलं अंतर भागीला टोटल टाइम टेकन, एकूण लागलेला वेळ. बस एवढंच आहे. आता इथं जे हे स्पीड असते ना, याला तुम्ही काय करा, हमेशा असे अझ्युम करा की या हे जे डिस्टन्स असते ना, या डिस्टन्सला असं अझ्युम करा की जे या स्पीडने काय होईल, कट होतील. ठीक आहे. ए अँड बी कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 4 and 10 days. हा ए आहे, हा बी आहे, हा ए 4 दिवसात करते आणि बी 10 दिवसात करते. समजलं इथपर्यंत? याचा एलसीएम होईल आपला 20. म्हणजे ए ची कार्यक्षमता आहे आपली 5 आणि बी ची कार्यक्षमता आपली 2. बी एका दिवशी 2 मिनिट काम करते आणि ए एका दिवशी 5 मिनिट काम करते. द नंबर ऑफ डेज करेक्ट टू 1 decimal रिक्वायर्ड टू कम्प्लीट द वर्क इफ बोथ ए अँड बी वर्क टुगेदर. ए अँड बी ने सोबत काम केलं तर काय करायचं, आता आपल्याला टोटल वर्क करायचं आहे 20 आणि ए अँड बी ला करवायचं आहे म्हणून ते 7 होईल. त्याची एफिशियन्सी कार्यक्षमता ऍड होईल. आता याला जर सॉल्व्ह केलं 7 त्रिक 21 म्हणजे 3च्या जवळपास आन्सर येईल. हे तर असणार नाही, हे असणार नाही आणि हे नाही, कारण 3च्या जवळ एकच आहे. वाट जर एक्झॅक्ट सॉल्व्ह करायचं असेल त्याला भाग द्या. 7 दुनी 14 राहिले किती? 6 झिरो घेतला, पॉईंट दिला, 7 8 56 2.8. हेच आपलं काय आन्सर. क्वेश्चन आहे पहा नेक्स्ट आपल्याकडे. एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. आता त्याला इथेच आपण सॉल्व्ह करू शकतो. होतील 5 त्रिक 15 x² वजा 25 आणि हे वजा 5 त्रिक 15 x² अधिक हे 3 याला मल्टिप्लाय केलं, 3 दुनी 6x वजा 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 काय होतील, हे अधिक होतील 3 चूक 12 बरोबर 13. हे वजा 6 होतील. ठीक आहे. वजा का होतील? हे वजा 3 आहेत ना. ठीक आहे. काहीच नाही, याला आपण फक्त ब्रॅकेट सॉल्व्ह केलेत आणि मल्टिप्लाय केलं. हे 15 x² आणि 15 x² कॅन्सल. आता राहिलेत आपल्याकडे किती? आता आहे वजा 25 आणि अधिक 12 राहिलेत आपले वजा 13. वजा 13 ची इकडे दिली असेल अधिक 13. नंतर राहिलं काय आपल्याकडे? वजा 6x बरोबर 26. x बरोबर किती? तर 26 भागीला 6. हे वजामध्ये बेत्रिक 6 आणि हे 13. म्हणजे हे झालं आपले x बरोबर वजा 13/3. हेच आपलं काय आन्सर. काही नाही, बेसिक कॅल्क्युलेशन होतं याच्यामध्ये आणि एवढं काही हार्ड अँड फास्ट नव्हतं. हाही एक बढिया क्वेश्चन आहे पहा. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असते, सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स वगैरे काढून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो.
आणि तसं जर आपण आता याला ऑप्शनने जर समजा एलिमिनेट करायचं असलं तर आपण कोणकोणतं ऑप्शन एलिमिनेट करू शकतो? आता हे पहा, हा निगेटिव्ह येणार नाही याच्यामध्ये आणि हा निगेटिव्ह येणार नाही. इथं आपल्याला +2 to 5 लागणार आहे, प्लस लागणार आहे, कारण सी ची जी व्हॅल्यू आहे ती काय आहे? प्लस आहे. पहा, म्हणजे 15चा वर्ग. आता सगळीकडे 225 आहे म्हणून हे आपण असं केलेलं आहे. ठीक आहे. आता या दोन पैकी आपला आन्सर असू शकते म्हणजे इथं प्लस येणार आहे का? नाही, इथं प्लस येणार नाही, इथं मायनसच येईल. म्हणजे आपला आन्सर असू शकते. पण याला आपण आता एक्झॅक्ट कसं सॉल्व्ह करायचं आपण ते पाहूयात. ठीक आहे. यामध्ये आपल्याला पहा, जर ऑप्शनने जर सोडवायचं नसेल तर आपण काय करू शकतो? आता आपल्याकडे त्यांनी काय म्हटलं, की ए अँड बी हे तर रूट्स आहेत या इक्वेशनचे. देन द क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स आर ए स्क्वेअर अँड बी स्क्वेअर. आता आपण काय करूयात, आधी आपल्याला हे माहित पाहिजे, की सम ऑफ रूट्स ही जी व्हॅल्यू असते ही काय असते? सम ऑफ रूट्स असते. म्हणजे ए प्लस बी काय असते? सम ऑफ रूट्स असते. ए प्लस बी सम ऑफ रूट्स ते किती दिलेलं आहे आपल्याला? 13. आणि प्रोडक्ट ऑफ रूट ए इंटू बी हा किती असते? हा जो सी असते कॉन्स्टंट हा काय असते? ए इंटू बी असते. म्हणजे ते किती झाले आपले? 15 झाले. तर हे आपल्याला माहित पाहिजे. आता आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. जर समजा या टर्म्स मध्ये जर समजा ते इक्वेशन तयार करायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर पाहिजे आणि ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर पाहिजे. सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट ऑफ रूट्सचा स्क्वेअर पाहिजे आपल्याला. आता ते येण्यासाठी आपल्याला एक हे माहित पाहिजे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला मी असं लिहू शकतो, ए प्लस बी चा वर्ग वजा 2ab. कारण याला सॉल्व्ह केल्यानंतर माझ्याकडे काय होईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab आणि हा -2ab हे कॅन्सल होतील. ठीक आहे, राहतील ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे लेफ्ट साइड इज इक्वल टू राईट साइड आपल्याकडे होईल. तर आता एवढं एक्झाम मध्ये घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला कन्सेप्ट माहिती असेल तर सॉल्व्ह होईल इझिली. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढायचा. ए प्लस बी काय आहे आपल्या इथं? 13 आहे. 13चा वर्ग 169 वजा 2ab 2ab किती आहे? 15. ठीक आहे. मग आता हे जर सॉल्व्ह केलं तर 139 येतील. ठीक. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपल्याकडे काय आलं? 139 आणि ए इंटू बी याचा जर स्क्वेअर केला तर ए इंटू बी किती आहे? 15. तर याचा स्क्वेअर केला तर काय होईल आपल्याकडे? 225. म्हणजे आपल्याला प्रोडक्ट ऑफ रूट आणि सम ऑफ रूट भेटलेले आहेत. आता इथं काय करू आपण? त्या व्हॅल्यू टाकून देऊया त्या इक्वेशन मध्ये, स्टँडर्ड इक्वेशन. एक्स स्क्वेअर मायनस 139x प्लस 225 इज इक्वल टू 0. हे आपलं काय होईल? इक्वेशन होईल. पहा, एक बढिया क्वेश्चन आहे. पहा, हा जो नेक्स्ट आहे, आपण जर काही क्वेश्चन स्किप केले असतील, आपले राहिले असतील, तर आपण समोरचे शेवटी घेणार आहोत. आता त्याआधी आपल्याकडे जे क्वेश्चन आहेत आपण ते सॉल्व्ह करूयात. पहा, आता हे शेवटचे 2-3 क्वेश्चन राहिलेले आहेत आपले. कॉस्ट ऑफ 11 पेन, हे बघा, 11 पेन प्लस 11 पेन्सिलला मी काय करतो? सी म्हणतो. ठीक आहे. 154 आहे. मी असं म्हणू शकतो का, एक पेन आणि एक पेन्सिल याची किंमत माझ्याकडे 14 आहे? म्हणू शकतो. इफ द कॉस्ट ऑफ पेन डिक्रीजेस बाय 8 रुपीज. ठीक आहे, पेनची कॉस्ट 8 रुपयानं घटली आणि पेनची काय झाली? -8 झाली आणि पेन्सिलची काय झाली? +2 झाली. देन द कॉस्ट ऑफ 12 पेन अँड 2 पेन्सिल इज 66. मला एक सांगा, जो एक पेन आहे त्याची किंमत किती झाली? जर एका पेनाची किंमत पी असेल तर ती किती झाली? p-8. आणि एका पेन्सिलची सी असेल तर c+2 झाली. मग हे 12 पेन आहेत आपल्याकडे आणि प्राइस किती आहे? p-8 अधिक पेन्सिल किती आहेत? 2 आणि प्राइस किती झाली? c+2 बरोबर किती झाले? 66. मी काय करतो, याला 2 ने डिवाइड करतो सगळ्याला. म्हणजे माझ्याकडे किती होतील? हे होतील 6 इथं आणि इथं होतील 1 आणि इथं होतील 33. इक्वेशन होईल माझ्याकडे हे 6p - 48 प्लस सी प्लस 2 इज इक्वल टू 33. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय होईल पहा, 6p प्लस सी आणि हे इकडे काय होतील? 33 प्लस 48 मायनस 2. याला सॉल्व्ह करूयात आपण. हे होतील 46 प्लस 33 9 आणि
हे 79 होते, ठीक आहे. 46 आणि हे 6p प्लस सी बरोबर किती झाले आपले 79. आता आपल्याला माहित आहे पहा, याच्यामध्ये जर मी याला असं लिहू शकतो का, 5p प्लस पी प्लस सी बरोबर 79. आता पी प्लस सी आपल्याकडे किती आहे, 14 आहे. म्हणजे 5p बरोबर मी असं म्हणू शकतो का, की 79 वजा 14, म्हणजे याच्या जागी मी 14 ची व्हॅल्यू टाकली आणि ते इकडे नेली, ती झाली वजा. 5p बरोबर किती होतील माझे मग, 5 आणि हे 6, 65. पी बरोबर आले 13. पहा, पी ची व्हॅल्यू किती आली, 13 आली, ठीक आहे. तर पी ची व्हॅल्यू 13 आली, तर बाकीच्या व्हॅल्यू मी सगळं इझिली काय करू शकतो, काढू शकतो. थोडंसं कॅल्क्युलेशन तर बनणारच आहे पहा आता क्वेश्चन मध्ये. इथं इथं कॅल्क्युलेशन प्लस तुम्हाला ते त्या स्पीडमध्ये क्लिक झालं पाहिजे, तरच हे काय होईल, सॉल्व्ह होईल, अदरवाईज हे होणार नाही. पी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 13. पी ची व्हॅल्यू 13 आहे, तर सी ची व्हॅल्यू मी असं म्हणू शकतो का, पी जर 13 आहे तर सी किती आहे, 1 आहे, ठीक आहे. व्हॉट इज द ओरिजिनल कॉस्ट ऑफ 18 पेन. 18 गुणिला मग हे 13, ठीक आहे. प्लस आणि 11 पेन्सिल, पेन्सिलची किती आहे, एकच आहे. आता याला पूर्ण कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. 8 त्रिक 24 आणि 4 एक 4 युनिट, सॉरी 8 त्रिक 24, 24चा युनिट डिजिट 4 आणि हा अधिक एक 5 युनिट डिजिट 5 एकाच ठिकाणी, आणि हेच आपल्याला आन्सर आहे पहा. जिथे वेळ वाचेल तिथं वाचावं लागेल. हा एक आता बढिया क्वेश्चन आहे पहा. याची नवीन कन्सेप्ट, तुम्हाला याच्या आधी तुम्ही कधी ऐकली नसेल अशी कन्सेप्ट आहे. तुला नेहमी लक्षात ठेवा, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस थ्राईस ए बी सी बरोबर काय असते, 0 असेल तर ए प्लस बी प्लस सी बरोबर काय असते, 0 असते. हमेशा लक्षात ठेवा, याला नोट डाऊन करून ठेवा, येणाऱ्या एक्झाम मध्ये खूप कामात येईल तुम्हाला. ए क्यूब बी क्यूब सी क्यूब मायनस थ्राईस एबीसी बरोबर 0 असेल तर ए प्लस बी प्लस सी बरोबर काय असते, 0 असते, ठीक आहे. इथं पहा त्यांनी दिलेलं आहे. इथं पहा, हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. आता इथं पहा, इथं तुम्हाला हा बी दिसत, हा जर ए असेल, हा जर बी असेल, हा जर सी असेल, तर इथं तुम्हाला आपल्याला एक्स प्लस 13 सी दिसला. इथं तुम्हाला एक्स मायनस 4 तुम्हाला काय दिसला, हा एक्स मायनस 4 बी दिसला. पण इथं ए दिसत नाहीये पहा. ए ए इथं काय माहित आहे का, इथून जर आपण जर 2 3 जर काढला याच्यातून, 6x अधिक 9 मधून जर मी 3 काढला, 3 बाहेर येईल, 2x प्लस 3. हे बघा, इथं आपल्याला हा हे दिसलेलं आहे. आणि आपल्याला हेच तर पाहिजे होतं. हा इथं 3 ए आहे, हा 3 ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. हा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस थ्राईस एबीसी बरोबर काय, 0 आहे. म्हणजे आपलं इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. मग जर ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब वजा 3 एबीसी बरोबर 0 असेल, तर ए प्लस बी प्लस सी बरोबर काय असते, 0 असते. मग इथं लिहा आपला ए 3x अधिक 3 एक्स वजा 4 एक्स अधिक 13 बरोबर काय राहील, आपला 0 राहील, ठीक आहे. मग यांची बेरीज करा, हे 4x आणि हे झाले आपले 4x अधिक 12 बरोबर 0. एक्स बरोबर किती येईल आपले, -3. हेच आपलं काय आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फास्ट शेवटचे 2 क्वेश्चन आहेत आपल्याकडे. आता आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे पहा. डिस्क्रिमिनंट काय असते, बी स्क्वेअर मायनस 4ac. तर बी इथं काय आहे, तर हा ए इथं आहे आपला 2, बी किती आहे, -11 आणि सी आहे -8. कसं सॉल्व्ह करणार याला, बी चा वर्ग 1 to 1, ठीक आहे. आणि -4, ए किती आहे आपला 2 आहे आणि सी किती आहे -8 आहे. म्हणजे -8 जर इथं आला तर काय होईल, अधिक होतील. त्याला सॉल्व्ह करूयात. पूर्ण सॉल्व्ह करायची काही गरज नाहीये. येथील 8 दुनी 16चा युनिट डिजिट 6, 6 चूक 24चा युनिट डिजिट 4, 4 अधिक 1 5, युनिट डिजिट 5 कुठं आहे, इथं आहे. हेच आपला आन्सर आहे. तरी तुम्हाला सॉल्व्ह करायचं असलं तर याला कॅल्क्युलेट तुम्ही करू शकता. बेसिक कॅल्क्युलेशन आहे बघा. आता एक बढिया क्वेश्चन आपल्या समोर आहे पहा. त्याला आपण सॉल्व्ह करूयात. 7 bags प्लस 16 पेन टुगेदर कॉस्ट किती आहे, 1898, ठीक आहे. वेर एज 4 bags, 4 bags
प्लस 4 पेन इज इक्वल टू 812. मग बॅग आणि पेनची किंमत मी काढू शकतो का? हो, काढू शकतो. 4 दुनी 20 4 त्रिक 12. एक बॅग आणि एका पेनची किंमत किती आहे? 203 आहे. द कॉस्ट ऑफ 6 बॅग्स एक्सिस्ट. आता 6 बॅग आणि 11 पेन याचा जो डिफरन्स येईल तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे मी याला असं लिहू शकतो का? पहा बरं. 7 बॅग प्लस 7 पेन प्लस 9 पेन असं लिहू शकतो का? 1898. हो, लिहू शकतो. मी काय केलं, फक्त या 16 पेनला 7 पेन प्लस 9 पेन केलेलं आहे. बस एवढंच. आता 7 बॅग प्लस 7 पेन म्हणजे मी याला असं लिहू शकतो का? 7 बॅग प्लस पेन प्लस 9 पेन इज इक्वल टू 1898. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं लिहितात, नाही तर एवढं करण्याची काही एक गरज नाहीये. बॅग आणि पेनची किंमत किती आहे? 203. म्हणजे 7 गुणिला 203 अधिक 9 पेन बरोबर 1898. काय होईल इथं तर? हे होतील 9 पेन बरोबर 1898 वजा 7 त्रिक 21 आणि 7 दुनी 14. ठीक आहे. याची वजाबाकी जर केली आपण तर 9 पेन बरोबर किती दिले आपल्याकडे? 8 मधून 1 गेले 17 आले, 9तून 2 गेले 17 आले आणि 18तून 14 गेले 4 आले, 477. आणि एका पेनची किंमत किती येईल आपली? 9 5 45 9 त्रिक 27. म्हणजे एक पेन बरोबर किती आला आपला? 53. एक पेन जर 53 चा असेल तर एक बॅग कितीची असेल? 150 ची असेल. ठीक आहे. हे याच्यावरून काढलं मी. व हे जे असे जे इक्वेशन फॉर्म होणारे क्वेश्चन असतात त्याच्यात कधी कधी हिट अँड ट्रायल मेथड पण काम करते, पण जिथे हिट अँड ट्रायल काम नाही करत तिथं आपलं पटापट बेसिकने काय करायचं? सॉल्व्ह करून टाकायचं. काय म्हटलं त्यांनी? 6 बॅग्स. आता 6 बॅग म्हणजे 1500, 6 गुणिला 150 आणि हे 53 गुणिला किती? 11. किती होईल? 11 तर 33 3 आणि हातच्या 3 11 म्हणजे 55 आणि 3 58 आणि 1590. 900 वजा 583. म्हणजे 10तून 3 गेले 17 आलेत आणि हे झाले आपले 9तून 8 गेला 1 राहिला आणि 8तून 5 गेले 3 राहिले 317. ठीक आहे. हे आपला काय आन्सर. तर इथं आपला हा जो क्वेश्चन आहे सिनियर क्वेश्चन पेपर आपण पूर्ण पाहिलेला आहे. मॅथमॅटिक्सचं जेवढंही होतं. आता आपला एक क्वेश्चन राहिलेला होता आपल्या ह्याच्यात सर्क्युलर ट्रॅकचं जे आहे तर त्याच्यामध्ये पहा एक कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर इथं काय असते पहा, क्वेश्चन मध्ये जर असं असतं आफ्टर व्हॉट टाइम दे विल मीट ऍट द बिगिनिंग पॉइंट, त्या केसमध्ये याचा आन्सर जे आहे ना, त्या केसमध्ये याचं 16 ओव्हर आलं असते पहा. 16 ओव्हर. आता यांनी असं काही दिलेलंच नाही आहे की त्यांनी फक्त विचारलंय ते आफ्टर व्हॉट टाइम दे विल मीट. मग सरळ सरळ आपण काय करणार याला? याचे रिलेटिव्ह स्पीड घेणार. रिलेटिव्ह स्पीड किती येईल? 2 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि टोटल डिस्टन्स किती चालायचं आपल्याला? सर्क्युलर पाथ आहे 16 आणि 2 ने याला डिवाइड करणार आणि मग आपला आन्सर काय येईल? 8 ओव्हर येईल. परंतु एक्झामिनरने जर पहा असं म्हटलं असतं की ते सुरुवाती बिंदूला कधी मिळणार आहेत, त्या पिरियडमध्ये आपण काय केलं असतं की या स्पीडने याला डिवाइड केलं असतं. आपण टाइम काढला असता. ठीक आहे. जेव्हा सुरुवाती बिंदूवर जेव्हा आपल्याला भेटायचं असते ते किती तासाने किंवा कधी मिळतील, तेव्हा हमेशा काय करत असतो आपण? एलसीएम घेत असतो. कशाचा? टाईमचा. टाईमचा एलसीएम. आता टाईम इथं दिलेला नाहीये म्हणून 16/11 आणि हे 16/9 म्हणजे डिस्टन्स भागीला स्पीड आपला काय टाइम येईल. मग याचा आपल्याला एलसीएम घ्यायचा असते. याचा एलसीएम जो येईल तेच आपलं काय असते? आन्सर असते. आता याचा एलसीएम काय ते पहा. याचा एलसीएम काढायचा म्हटलं तर अंशाचा लसावी येते 16 आणि छेदाचा मसावी असते. आता इथं पहा काय होईल? 1 होईल. म्हणजे आपलं जे आन्सर आहे ते किती येईल? 16 येईल. जर बिगिनिंग सुरुवाती पॉइंटला जर त्याला भेटायचं असेल तर तो 16 तासात भेटला असता. ऑप्शनमध्ये असं काही नाही आहे आणि क्वेश्चनमध्ये पण त्यांनी असं काही म्हटलेलं नाही आहे की सुरुवाती बिंदूला भेटणार आहेत का कुठं. त्यांनी फक्त एवढं म्हटलंय की ते व्हॉट टाइम दे विल मीट अगेन. पुन्हा कधी भेटतील, कुठं भेटतील याचा काही उल्लेखच नाही आहे.
मग आपण सरळचा रिलेटिव्ह स्पीड काढून काय केलं, डिस्टन्सला डिवाइड केला आणि 8 तासानंतर ते काय होतील, भेटतील. पहा. ठीक आहे. व्हिडिओत आपण एक नवीन अँड रिस्पॉन्स शीटच्या सोल्युशन सोबत जर कुणाकडे जर कोणी पेपर दिले असतील तर नक्कीच शेअर करा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. थँक यू फ्रेंड्स.